हाय, हॅलो, नमस्ते. मी सीमा स्वागत करते माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त, मस्त, आनंदी असाल. आता इथे जवळपास सकाळचे 5:45 झालेले आहेत आणि इथे मी साबुदाणा बनवत आहे. तर आज हा साबुदाणा मी माझ्या मुलाच्या टिफिनला देणार आहे आणि उरलेला साबुदाणा आम्ही सगळेजण थोडा-थोडा करून नाश्त्याला खाणार आहोत. तर बऱ्याचदा साबुदाणा करताना खूप साऱ्या शॉर्टकट टिप मी वापरत असते. कधी-कधी उठायला थोडासा वेळ झाला तर झटपट आपल्याला टिफिनला काय बनवता येईल त्यापासून इथे सुरुवात होते. तर साबुदाणा रात्रीच भिजायला घातला होता आणि शेंगदाण्याचं कच्चं कूट मी तयार करून घेतलं. तेलामध्ये हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतली, थोडंसं जिरं घालून घेतलं आणि त्यामध्ये आता तेलात शेंगदाण्याचं जे कूट होतं छान असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलं. कधी-कधी शेंगदाण्यामध्ये मिरच्या देखील मी वाटून घेते. म्हणजे जर तिखट जर मला करायचं असेल तर. पण अशा वेळेस मुलांना ज्यावेळेस द्यायचा असतो त्यावेळेस मी मिरच्या कट करून घालते. तर व्यवस्थित साबुदाणा परतून घेतलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवरती याला मी आता एक वाफ येऊ देते. म्हणजे साबुदाणा ना मस्त मोकळा, सुटसुटीत आणि खूप छान असं बनून तयार होतो. तर बाजूलाच मी पाणी देखील ठेवलं होतं एका पॅनमध्ये आणि हे पाणी थोडंसं मी पिण्यासाठी काढून घेते आणि उरलेल्या पाण्यामध्ये आता मी चहा बनवून घेणार आहे. साबुदाणा रात्रीच भिजवला ना, सकाळपर्यंत खूप छान मऊ असा भिजून तयार होतो आणि मस्त दुपारपर्यंत तो मऊसूतच राहतो. आणि आता इथे चहामध्ये मी आता गुळाची पावडर घालून घेतलेली आहे, कारण की आम्ही साखरेचा चहा पीत नाही. तर इथे 2 चमचे गूळ पावडर घालून घेतलेली आहे. चहापत्ती देखील घालून घेतली होती आणि पिण्याचं पाणी आहे तर तोपर्यंत मी बाजूला ठेवलेलं आहे आणि किचनचा ओटा इथे आता मी थोडासा क्लीन करून घेते. कारण की साबुदाणा बनवत असताना थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट बऱ्यापैकी पडलं होतं. तर आता हा मी क्लीन करून घेते. आता साबुदाणा व्यवस्थित होईपर्यंत मुलाची तयारी करून दिली आणि त्यानंतर माझ्याकडे जो थोडासा वेळ होता त्या वेळेमध्ये ना मी केसांना मेहंदी लावून घेतली आणि मेहंदी ना मला दुपारी लावायला जमणार नाही कारण की दुपारी माझ्याकडे तितका वेळच नसतो. म्हणून मग मी काय करते, मुलं शाळेमध्ये आणि कॉलेजला निघून गेले, की पटकन मग मेहंदी लावून घेते केसांना आणि शिल्लक राहिलेली सगळी कामं आपण करून घ्यायची. तोपर्यंत केसांना मेहंदी तासभर तरी लागली जाते आणि मग त्यानंतर ही मेहंदी आरामात आपण धुवू शकतो. आता किचनचा ओटा सगळाच मी व्यवस्थित क्लीन करून घेते. तर ही जी भिंत आहे ना, त्यावर देखील बऱ्यापैकी तेलकट वगैरे डाग उडतात. तर त्याच्यावर देखील मी अशा प्रकारे ओला कपडा फिरवून घेतलेला आहे आणि किचनचा ओटा खूप छान असा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. किचनचा ओटा स्वच्छ साफ-सुथरा असेल ना, तर मन प्रसन्न राहतं. म्हणजे तिथे काम करायला एक उत्साह येतो. तर आता हा किचनचा ओटा मी व्यवस्थित क्लीन केलेला आहे. पिण्याचं पाणी मी भरून घेतलं होतं आणि आता वाजलेले आहेत 7:15. इथे माझ्या मुलाची आता तयारी झालेली आहे शाळेत जाण्यासाठी. थंडी वाजते म्हणून त्याने जॅकेट घातलेलं आहे. पाण्याची बॉटल भरून घेतोय. त्याची तयारी अशी काही खास करावी लागत नाही. त्याचाच तो बॅग वगैरे बॉटल, टिफिन वगैरे भरून ठेवलेला असतो. तर सगळं तो व्यवस्थित भरतो आणि नाश्ता वगैरे दिल्यानंतर नाश्ता वगैरे करून शूज वगैरे घालून त्याचा तो शाळेत जातो. कारण की शाळा देखील खूप काही जास्त लांब नाहीये. आमच्याच बिल्डिंगच्या समोर जो मेन रोड आहे, त्या मेन रोडच्याच समोर शाळा आहे. त्याच्यामुळे आमच्या घरापासून हार्डली 5 ते 7 मिनिटावरती शाळा आहे. त्याच्यामुळे त्याला काही जास्त वेळ देखील लागत नाही किंवा रिक्षा, बस वगैरे देखील लावण्याची गरज पडलेली नाही. आता किचनचा ओटा सगळा आवरून झाल्यानंतर किचन सिंकमध्ये बऱ्यापैकी भांडी पडली होती आणि थोडी-थोडी जरी म्हणाल ना, तर दिवसभरातून 4 ते 5 वेळा जरी ही भांडी घासली तरी ती निघतच राहतात. आता ही थोडीच भांडी पडलेली म्हणून मी पटकन क्लीन करून घेते याला. नाहीतर मग नंतर पुन्हा ती भांडी वाढत जातील आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर. आता इथे छान अशी मेहंदी लावून घेतलेली आहे आणि ही मेहंदी मी रात्रीच भिजत घातली होती. आता या मेहंदीमध्ये मी काय घातलेलं, तर हेना पावडर आहे आणि थोडीशी आवळा पावडर घालून साध्या पाण्यामध्ये चहापत्ती आणि थोडीशी कॉफी उकळवून घेतली आणि त्या पाण्यामध्ये ह्या ज्या पावडर होत्या दोन्ही ते भिजत घातल्या. लोखंडी तव्यामध्ये भिजत घातलेली मेहंदी आणि आता इथे मी केसांना लावून जवळपास तासभर तरी ठेवणार आहे. आता किचन सिंक व्यवस्थित धुवून झाल्यानंतर किचनच्या सिंकमध्ये ही जी जाळी असते तर त्या जाळीमध्ये बऱ्यापैकी थोडंसं असं अन्नाचे कण वगैरे पडले होते, नाश्त्याचा साबुदाणा वगैरे थोडाफार. तर तो देखील मी आता डस्टबिनमध्ये घातलेला आहे कचरा आणि आता इथे सिंक देखील व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे घेतलेलं आहे. हा जो स्क्रबर आहे त्याला देखील व्यवस्थित धुवून ठेवते. म्हणजे कसं आहे पुन्हा-पुन्हा जर भांडी घासायला ज्यावेळेस लागतात त्यावेळेस स्वच्छ असा स्क्रबर हातात आला की जरा घासायला देखील बरं वाटतं भांडी. आता इथे मी किचनचं सिंक बऱ्यापैकी धुवून घेते. म्हणजे
किचन सिंकमध्ये जो तेलकट चिकटपणा होता तो देखील पूर्णपणे निघून गेला. आणि ते माझ्या पाठीमागे ना रात्री घासलेली भांडी आहेत तर ती बऱ्यापैकी निथळलेली आहेत. तर हे थोडंफार जे प्लास्टिकचा जो कचरा होता तो बाजूलाच ठेवलेला, तर तो आता मी सेपरेट बाजूला ठेवून देणार आहे. कारण की ज्यावेळेस कचरा द्यायची वेळ येते त्यावेळेस ओला आणि सुका कचरा वेगळा द्यावा लागतो. सगळं माझं आवरता इथे जवळपास मला 8:30 ते पावणे 9 झाले आणि आता घराला झाडू मारायचा बाकी होता. तर आता मी काय करते, पटकन हे झटकून घेते आणि सोफ्याचे कव्हर झटकून घेतल्यानंतर पटकन याला व्यवस्थित आवरून घेते सोफा. म्हणजे पुन्हा याला वेळ द्यायला लागणार नाही. आता हा सोफा खिडकीच्या जवळ आहे, भरपूर धूळ वगैरे येते आणि झाडं देखील आहेत. त्यामुळे हवेने थोडीफार पानं देखील घरामध्ये येतात. आता हे व्यवस्थित सोफा झटकून झाल्यानंतर मेहंदी मी लावली होती केसांना, केस धुवून घेतलेले आहेत. आणि हां, मेहंदी लावली ना तर लगेच शॅम्पूने केस नाही धुवायचे, तर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवायचे. म्हणजे मेहंदीचा जो कलर आहे ना तो बऱ्यापैकी केसांना लागला जातो. आता हे जे ओले केस आहेत ते थोडेसे झटकून घेते आणि बऱ्यापैकी मेहंदीचे जे बारीक कण आहेत ते खाली पडतात आणि जे काही कमजोर झालेले जे केस असतात ते निघतात. तर हे मी अशा पद्धतीने काढून घेते केस आणि आता झाडू वगैरे मारून घेणार आहे मी. माझं असं काही ठरलेलं नसतं, की सकाळी उठल्याबरोबर पटकन पहिला झाडू वगैरे मारून घ्यावा. कारण की काय आहे, रात्री थोडंसं झोपायला उशीर जरी झाला तरी सकाळी कधी-कधी उशिरा जाग येते. मग अशा वेळेस कामाला कुठल्या पहिलं काम करावं ते प्राधान्य द्यायचं हे आपण आपलंच ठरवायचं आणि त्यानुसार आपण आपली कामं पटपट उरकत राहावी. तसं बघायला गेलं तर बऱ्याचदा आपल्याला कंटाळा देखील येतो आणि आपण बऱ्याचदा टीव्ही बघणं किंवा मोबाईलमध्ये बघणं किंवा मग इतर काही गोष्टी वगैरे न्यूजपेपर वगैरे वाचणं, तर या गोष्टीमध्ये आपण थोडासा वेळ देत असतो. पण अशा वेळेस काय होतं, घरातली कामं थोडीशी रखडली जातात आणि म्हणून सकाळी-सकाळी ना थोडंसं टीव्ही आणि जो मोबाईल आहे त्यापासून थोडंसं कामं होईपर्यंत आपल्याला त्याला हातातच घ्यायचं नाही. म्हणजे झटपट आपली कामं उरकून वेळेत अशी तयार होतात. आता माझा क्लासचा वेळ होत आलेला आहे, त्यामुळे मी काय केलं, पटकन झाडू वगैरे मारून घेणार आहे आणि लादी वगैरे पुसून घेणार आहे आणि नंतर नाश्ता वगैरे करणार आहे. तोपर्यंत 9:30 होऊन जातील आणि मग मी नंतर आरामात माझा क्लास घेत बसणार आहे. तर इथे सोफा देखील पुढे करून घेतलेला आहे, कारण की पाठीमागे सोफ्याचे देखील धूळ वगैरे असते आणि कसं आहे, रोजच्या रोज आपल्याला ते व्यवस्थित पाठीमागून जर सोफा क्लीन वगैरे करून घेतला, तर म्हणजे जास्तीची धूळ वगैरे आपल्याला घरामध्ये जाणवत नाही. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर लगेचच मी लादी पुसून घेणार आहे, कारण की हातासरशी पटपट कामं होऊन जातील. आता किचनची तसं पाहायला गेलं तर माझी आत्ताची सकाळची बऱ्यापैकी सगळीच कामं उरकलेली आहेत आणि जो स्वयंपाक आहे ना, तो मी आरामात माझा क्लास झाल्यानंतर करणार आहे. आता इथे मी लादी पुसून घेत आहे. लादी पुसून घेत असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. कारण की मी काही गोष्टी नोटीस केलेल्या आहेत. बऱ्याच जणी मॉपिंग करत असताना हा जो मॉप किंवा कोणत्याही प्रकारचा जो मॉप आहे, तो लादी पुसत असताना उलटा-सीधा किंवा मग वाकडा-तिकडा ज्यावेळेस फिरवतात, त्यावेळेस घरामध्ये जे केस गळालेले असतात ना, तर ते ओल्या लादीवरती पुन्हा चिकटले जातात. तर तसं होऊ नये त्यासाठी हा जो मॉप किंवा कोणत्याही प्रकारचा जो मॉप असेल ना, तुम्ही अशा पद्धतीने एकाच लाईनमध्ये वरपासून ते खालपर्यंत लादीपर्यंत एकाच लाईनमध्ये पुसत आणायचं. अशा पद्धतीने जसं मी करते. तर तसं केल्याने काय होतं, की केस वगैरे जे पडलेले असतात ते कुठेही लादीवरती चिकटले जात नाही. मॉपसोबत ते सगळे केस आपण पाठीमागे खेचले जातो आणि त्यानंतर आपण पुन्हा ते गोळा केलेले केस डस्टबिनमध्ये टाकू शकतो. तर अशा पद्धतीने स्वच्छ अशी लादी आपण पुसू शकतो. तर आता आज ना 6 डिसेंबर आहे आणि 6 डिसेंबर म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तर इथे ना मी हे सगळं क्लीन करून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. मूर्त्या देखील स्वच्छ धुवून घेतल्या आणि पांढरी शेवंतीची फुलं आणलेली मी, तर ती इथे वाहून घेतलेली आहेत. अगरबत्ती वगैरे, दिवा वगैरे लावून इथे मी पाया वगैरे पडून घेतलेल्या आहेत. आता मुलगा शाळेत गेलेला आहे, तर त्यानंतर आम्ही वंदना वगैरे करून घेऊ. आता सध्या मी पायाच पडणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा एकदा वंदना आम्ही सगळेजण मिळून करून घेणार आहोत. तर आजचा दिवस ना स्मरणात राहील असाच आहे. तर इथे मी पूजा वगैरे केल्यानंतर असं हे प्रसन्न वातावरण मला दिसत आहे. एक पॉझिटिव्हिटी येते. भले तुम्ही कोणतीही श्रद्धा तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही ठेवा. पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे.
पाया वगैरे पडून झाल्यानंतर इथे मी किचनमध्ये आली आणि आजचा खूप साधा बेत आहे. तर इथे मी अख्खा मसूर बनवणार आहे. तर मसूर मी इथे पाण्यामध्ये धुवून घेतला होता आणि तो कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे. तर साधाच मी मसूर बनवते, जास्त काही त्याला वाटण वगैरे लावत नाही. आणि माझं ना स्वयंपाकामध्ये म्हणजे ज्या वेळेस मी स्वयंपाकामध्ये करी वगैरे बनवते, आमटी वगैरे बनवत असते, तर त्याला वाटण वगैरे मी अजिबातच घालत नाही. फक्त शक्यतो पुरणपोळी किंवा मग नॉन-व्हेज असेल त्यालाच थोडंफार वाटण वापरलं जातं. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट वापरून मी इथे अख्खा मसूर आणि फुलके बनवून घेतलेले आहेत. सोबतच इथे जी भांडी घासून ठेवलेली होती, ती देखील मी लावून घेतलेली आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय.